हा मी पावसाळा समर बोलतोय. नाही 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 नाही, पावसाळा नाही, तुमच्यासाठी तो उन्हाळाच बरोबर आहे. वृक्ष रखरखीत. मी कधीपासून तुम्हाला फोन करतोय, तुमचा फोन बिझी लागतोय. हो, कारण मी तुम्हाला फोन करत होते ना. आणि मी तुम्हाला फोन करत होतो. कशासाठी? मध्ये फोन कट झाला तर थांबावं ना माणसाने, धीर धरावा थोडा. समोरचा माणूस फोन करणार. हा नियम तुम्हाला पण लागू होतो? नाही, हा माझा नियम आहे. मी समोरच्यांना फोन करते. या नियमाचा काय तुम्ही पेटंट घेतला? मग काय तुम्ही घेतलाय? मी कुठे म्हणतो असं? थांबा ना, पण सतत कशाला फोन करताय? कारण माझ्या दारात तुम्ही पोलीस पाठवलेत. पोलीस पाठवले कारण आमच्या दारात तुम्ही गुंड पाठवलेत. खोटं 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 बोलू नका तुम्ही. ओ, मला सवय नाही खोटं बोलण्याची. तुमच्या माणसांनी इथे येऊन तोडफोड केली आहे. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर स्वतः या आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघा. कोण 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 आहेत ही माझी लोक? हा, तर तुमचे लोक आहेत ना, तुम्हाला माहिती, मला काय माहिती? अरे माझे लोक मला माहिती आहेत, तुमचेही लोक मला माहिती आहेत. माझे लोक तुम्हाला माहिती आहेत आणि तुमचेही लोक तुम्हाला माहिती आहेत. आता ही कुठली माणसं तुम्ही काढलीत नवीन? पण मग ही माणसं इथे कोणी पाठवली? काय बोलताय तुम्ही? एकीकडे म्हणायचं मॅच्युरिटी दाखवूया. हे बघा, तोंड मी सुद्धा वेंगडू शकतो. हा, तुम्हाला काय दिसलं का फोनवर? आणि मुळात ना, तुम्हाला तर तोंड वेडवाकडे करायची गरजच नाहीये. आता आता तुम्ही लिमिट क्रॉस करताय. गुंड पाठवून तुम्ही लिमिट क्रॉस केलेत सगळे. हे बघा, मी अधिराची शपथ घेऊन सांगतो, मी असलं काहीही केलेलं नाहीये. तुम्ही तुमच्या माणसांना विचारा बरं. नाही, मी विचारीनच, मी चौकशी करीनच. पण तुम्ही म्हणताय तसं जर काही घडलं नसेल तर तुम्हाला माझी बिनशर्त माफी मागावी लागेल. आणि असेल तर तुम्हाला बिनशर्त माफी मागावी लागेल. हा ठीक आहे. काय झालं, काय म्हणाले? समर राजवाडेंनी नाही केलंय काही आता. माझा अजिबात या माणसावरती विश्वास नाहीये. नाही अंजली, अगं त्याने त्यांच्या छोट्या बहिणीची शपथ घेतली. लहान बहिणीची खोटी शपथ का घेतील ते? काहीतरी चुकतंय ग. मला ना आतून वाटतंय की तू म्हणजे आपण पोलीस कंप्लेंट मागे घ्यावी का आता? पण त्यांनी सुद्धा आपल्या विरुद्ध तक्रार केलीच होती. हो, पण आपण पण आता ते जसं वागले तसे वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय? हे बघ, हे ज्याने कोणी केलंय ना त्याला तर आपण शोधून काढूच. आणि त्या माणसावर कठोर कारवाई कशी करायची ना तेही आपण बघूच. मला माहित नाही ग अंजली, पण ह्यावेळी मला समावं असं वाटतंय हे समर राजवाडेंनी नाही केलंय. खरंच. ऐक ना, माझ्यावर विश्वास ठेव ना. आपल्याला असं रागवून नाही चालणार, कारण आपल्याला मार्ग काढायचा आहे, मार्ग अडवायचा नाहीये.